हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी. चला तर आज काय नाही इथं बघा मी 30 छातीचं वन टक्स ब्लाऊज म्हणजे एक टक्सवाला ब्लाऊज कसं कटिंग करायचे दाखवणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. मी पार्टचा पुढचा पार्ट एकत्रच काढणार आहे, वेगळं काही नाही. त्यासाठी बघा इथं माप काय केलं ना, आपल्या पूर्ण उंची, छाती, कमर घेर, शोल्डर, तयार शोल्डर, मागील पुढील गळा, बाही उंची लागणार आहे आणि बाही घेर आपल्याला असं म्हणजे दंड घेर एवढं असे माप लागणार आहेत बघा. तर बघा ओके, तर मापं घेतलेली आहेत. तर चला आता कटिंग करायला घेऊया. इथं बघा सगळ्यात अगोदर 4 पदरी असा मी ब्लाऊज ची घडी टाकलेली म्हणजे अस्तरची, कारण अस्तरचा ब्लाऊज आहे. 4 पदरी टाकले म्हणजे पाठचा पुढचा भाग एकत्रच काढणार आहे. त्यासाठी बघा पहिल्यांदा अगोदर तर उंची टाकलेली 13 प्लस 1 इंच शिलाई मार्जिन असं 14 घेतलेलं आहे. शोल्डर टाकलेले आहे 5चं, मुंडा टाकलेला आहे 30 साईज आहे म्हणून मी 5.5चा मुंडा टाकलेला आहे, म्हणजे बरोबर फिटिंगमध्ये वगैरे ब्लाऊज येतो, कमी जास्त होत नाही. आता बघा व्यवस्थित असं. आता गळा रुंदी टाकले ही 2ची, पावणे 2 टाका किंवा 2 टाकलं तरी चालेल, जेवढं तुम्हाला तेवढं, कारण जास्त पण घेतलं की कमी साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळं आपलं मापातच घ्यायचं. आता बघा पुढील गळा 6चा प्लस शिलाईमध्ये अर्धा इंच 6.5 टाकलेला आहे आणि चौकोन करून घेतलेला आहे. छातीचा चौथा टाकायचा, छातीचा चौथा 7.5 प्लस आपल्याला जेवढं शिलाई मार्जिन पाहिजे तेवढं टाकायचं, कमी जास्त पाहिजे. आता बघा खालच्या साईडने कमर घेरचा चौथा टाकायचा 6.5 प्लस आपल्याला 1 इंच लागणार आहे आपल्याला टक्स देण्यासाठी पाठच्या साईडने किंवा पुढच्या साईडनं, आणि पुढे शिलाई मार्जिन असं व्यवस्थित बघा जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं शिलाई मार्जिन ठेवून असं ड्रॉ करून घ्यायचं. आता बघा आपण मुंड्याचा शेप द्यायला पहिल्यांदा 1 इंचाचा शेप आणि पुढं 1.5 इंचाचा शेप असं आपण देणार आहोत, म्हणजे पाठचा पुढचा एकत्रच भाग काढणार आणि त्यासाठी बघा असं करायचं. आता बघा शोल्डरपासून मुंड्याचा मापचा मध्य करायचा आणि तिथनं बघा असं छान शेप देणार. पहिला आतनं 1 इंचा शेप दिला तो पुढच्या भागासाठी, आणि परत ना अर्धा इंच प्लस पुढे वाढवलेला आहे ते पाठच्या भागासाठी असं आपण शेप देऊन घेणार आहोत. व्यवस्थित असं जसं आपण मग घेत तसं व्यवस्थित असं शेप देऊन घ्यायचा. शेप देऊन झालेला आहे. तर खालच्या साईडने बघा टक्स पॉईंट द्यायचं. इथे मी 3.5 इंचावर टक्स पॉईंट देणार आहे, कारण इथं छातीचं माप कमी आहे ना, त्यासाठी मी बघा इथं 3.5वर टक्स माप घेतं. खाली रुंदी 3.5 इंचाची आणि उंची 4 इंचाची असं, आणि साईडनं अर्धा इंच असं वाढवून घ्यायचं, म्हणजे आपल्याला बरोबर 1 इंचाचा टक्स पॉईंट बघा. जसं पाठच्या भागाला आपण टक्स देतो तसं पुढल्या साईडला पण मी दाखवते परत ना तुम्हाला. बघा व्यवस्थित असं टक्स पॉईंट दिलेला आहे. पुढील गळ्याला जो तुम्हाला शेप द्यायचा आहे मी तो गोल शेप दिलेला आहे. आता बघा पूर्ण आपलं माप सांगितलं तर पूर्ण उंची टाकलेली आहे, शोल्डर टाकलेला आहे, मुंडा टाकलेला आहे, तयार शोल्डर, गळा रुंदी आणि पुढील गळा किती पाहिजे तेवढा टक्स पॉईंट टाकलेला आहे, छातीचा चौथा आणि कमरेचा चौथा असं आपण माप टाकलेलं आहे. तर आता पुढे तुम्हाला दाखवते आणि पुढल्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला ह्याचं पुढचा पार्ट टीच कसा करायचा ते व्यवस्थित सहज सोप्या रीतीने मी सांगणार. ते व्हिडिओ मग तुम्ही नक्की बघा. आता कट करूया. कट करताना पण बघा एक टिप्स म्हणजे पहिला बाहेरचा शेप आहे असं आपण कट करणार आहोत, मग आतला शेप. इथं 4 पदरी म्हणजे पाठचा पुढचा भाग आपण एकत्रच कट केलेला आहे. त्यासाठी बघा पहिल्यांदा व्यवस्थित असं बाहेरचा शेप आहे ना तो कट करून घ्यायचा व्यवस्थित, जसा आहे तसा बाहेरचा शेप व्यवस्थित कट करून घ्यायचा. आतला शेप कट करायचा नाही. काय मग काय होतं आपल्या लक्षात राहत नाही, मग आतला शेप कट केला जातो. लक्षात ठेवायचं, जर आपण पाठचा पुढचा भाग एकत्र काढत असाल तर पहिला बाहेरचा शेप कट करून घ्यायचा. आता बघा जिथं गळ्याचा माप टाकलं त्याचं कैचीनं जरा कट करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला पाठचा पुढचा व्यवस्थित जोडताना काही अडचण नाही. आता बघा हे डबल घडीच आहे त्यामधून शोल्डरला जॉईंट आहे ते कट करून घेऊया. आता कट करून झालेलं आहे बघा. तर आता एक भाग काढून ठेवायचा म्हणजे पाठचा झाला. आता पुढच्या साईडला बघा काय करायचं, व्यवस्थित आहे असं ठेवायचं. पहिल्यांदा पुढचा पार्ट जो आपण मुंड्याचा शेप दिला तो कट करून घेऊया 1 इंचावर. व्यवस्थित आहे त्या शेपमध्ये व्यवस्थित असं कट करून घ्यायचं. आपला कट करून झालेला आहे. आता गळा कट करून घेऊया. गळा जर तुम्हाला पाहिजे तो ठेवला तरी चालेल, मी तो गळा कट करायचा. जरी तुम्हाला असं पण नको असेल ना तर तुम्ही आहे असं पण ठेवून टीच केलं तरी चालेल टक्स देऊन, आणि पाठच्या साईडला हुक केले तरी चालतील. असं पण करता येतं. कोणाला जर आवडत असेल ना तर पाठचं बॅक नेकला पण हुक करतील. आता बघा हे असं झालेलं आहे. तुम्ही आहे असं पण टीच करू शकता अस्तर लावून,
पण मी कट करणार आहे पुढच्या साईडलाच मी हुक करणार आहे. तर मधून बघा व्यवस्थित ठेवून कट करून घेतलेलं आहे. मग आता जे ज्या बाजू ह्या बाजूला टक्स त्या बाजूला तसं आपण टॅप करून घेतलं म्हणजे एकसारखं टक्स होते. छान असं आपलं बघा पुढचा पार्ट झालेला आहे. आता बाही काढायला घेऊया. तर बघा त्या अगोदर काय करायचं, पाठच्या भागाला बघा जसं आपण तिथं कट करून घेतलं तिथनं जसं माप टाकून घ्यायचं. जेवढी तुम्हाला गळ्याची उंची पाहिजे तेवढी उंची टाकायची. खालच्या साईडनं तुम्हाला जेवढा डीप पाहिजे तेवढा असा 1.5 इंच 2 इंच असा बॉक्स करून घ्यायचा. आणि मग तुम्हाला पाहिजे तो शेप द्या. पण मी कट करणार नाही, पुढे मी तुम्हाला टीच करताना दाखवेन. असं कट करून घ्यायचं. हे झालेलं आहे आपलं. आता बघा बाही घ्यायला घेऊ. तर मी 4 पदरी बाही घेतलेली आहे. म्हणजे आपल्याला अस्तीन कट करायचं. त्यासाठी बघा डबल फोल्ड करून मी 4 इंच घेतले. पहिल्यांदा आपल्याला उंची टाकायची. उंची मी बाहीची जे 4 इंच ठेवलेलं आहे प्लस अर्धा पाऊण इंच आपल्याला शिलाई, खाली पाऊण इंच आणि वर अर्धा इंच असं आपलं बघा पाऊण इंच शिलाई मार्जिन झालेलं आहे. म्हणजे आपली पावणे 5ची बाही होणार आहे. तयार करून आपण 4ची बाही करणार आहोत. तर आता बघा छातीचा चौथा टाकून घ्यायचा. छातीचा चौथा 7.5 छातीचा चौथा टाकून घेतलेला आहे. बघा आता बंद बाजूकडून 2 इंच टाकायचं आपल्याला तिथं आपण शेप देण्यासाठी. वरच्या साईडनं बघा 2.5 इंच टाकून घ्यायचं आपल्याला, कारण आपल्याला जास्त शिलाई मार्जिन नको आहे मापात, म्हणजे बरोबर बाही व्यवस्थित बसली जाते. आता बघा त्याचा 2 इंच 7.5चा आपण माप टाकलेला ना छाती चौथा, त्याचा मध्य करून घ्यायचा. त्याचा मध्य केला अजून एक त्याचा मध्य करायचा आणि चॉकने टिक मार्क करून घ्यायचं. किंवा साधी सिंपल पण मी पहिली बाहीची तुम्हाला कटिंग दाखवलेली आणि अशी पण आहे. ही कोडी साईड पण असं घ्यायचा, मध्य करून घेतले. आता बघा व्यवस्थित जसं आपण 2चं माप टाकतो तिथून व्यवस्थित शेप घ्यायचा. जसं मध्य केलं त्यामधनं असं खाली व्यवस्थित असं घ्यायचं जिथं आपण 2.5 इंचाचं माप टाकून घेतलेलं आहे तिथपर्यंत. आणि वरच्या साईडने एक असाच बघा जसं वरच्या साईडने बघा मध्ये शेप करून घेतलेला तिथनं व्यवस्थित असं शेप देऊन घ्यायचा. आणि बघा बाही अशी कट करून घ्यायची. कापताना पण कट करताना पहिला आतला शेप कट करायचा नाही, बाहेरचा शेप पहिला कट करून घ्यायचा. व्यवस्थित कट करून झाले की बाही ओपन करून घ्यायची, म्हणजे एका ठेवण्याचा बाहेर खोलून घ्यायची. आणि जो पुढचा शेप होता तो व्यवस्थित असा कट करून घ्यायचा. म्हणजे बाहीचा बघा पुढचा शेप आणि पाठचा शेप असं व्यवस्थित छान बघा आपला कट करून झालेला आहे. किंवा डाच देऊन घेऊया म्हणजे आपल्याला बरोबर बाही जोडताना व्यवस्थित हे होईल. आता बघा इथं मी ब्लाऊजचा अस्तरचा ब्लाऊज आहे मी असं मांडून घेतलेला आहे. तर आता बघा बंद बाजू माझ्याकडे ठेवलेली डबल घडीचा व्यवस्थित पाठचा भाग ठेवून घेतलेला आहे. पुढचा पाठ पण व्यवस्थित असं जिथं व्यवस्थित असं ठेवता येतं नाही असं व्यवस्थित तिथं मांडून घेऊया. बाही कुठे व्यवस्थित बसेल ना अशी व्यवस्थित ठेवून घेऊया. आता बघा कट करताना बघा एक्स्ट्राच कपडा ठेवून कट करायचं. परत ना आपण बरोबर अस्तर जॉईन केलं की नाही जोडले की परत ना आपण एक्स्ट्रा कपडा तो कट करणार व्यवस्थित आहे असं कट करून घ्यायचं. जरी माझ्या चॅनल नवीन असेल तर फॅशन आयडिया बाय प्रिया यूट्यूब चॅनल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा, म्हणजे पहिले नोटिफिकेशन येईल. बॅक हुकाचं कटिंग कसं करायचं किंवा टीचिंग कसं करायचं तर जरी बघायचं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला सोप्याने कटिंग आणि टीचिंग दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. मला पुढचा पार्ट कसा स्टिच करायचा ते सांगणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चला बाय बाय, धन्यवाद. पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू.